औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात सकाळी गुड्डू नावाच्या वाघानं प्राण सोडले। गेल्या अनेक वर्षांपासून देशी विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या 18 वर्षांच्या गुड्डूचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला असावा असा अंदाज प्राणी संग्रहालय प्रशासनानं वर्तवलाय। असं असलं तरीही गुड्डूच्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल। गेल्या अनेक वर्षांपासून गुड्डू हा पर्यटकांचं आकर्षण ठरला, मात्र आज त्याचा गूढरित्या मृत्यू झालाय। औरंगाबादमधील महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात असलेल्या गुड्डूचा मृत्यू झाला। रॉयल बेंगॉल टायगर प्रजातीच्या या वाघाचं वय सुमारे 18 ते 20 वर्षांचं असल्याची प्राथमिक माहिती आहे। खाद्य टाकायला गेलेल्या कर्मचाऱ्याला हा वाघ हालचाल करत नसल्याचं लक्षात आलं। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या वाघाची तपासणी केली, त्यात तो मृत झाल्याचं लक्षात आलं। कालपर्यंत व्यवस्थित असलेल्या वाघाचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच कळणार आहे। खरं तर वाघाचं जीवनमान साधारणपणे 18 ते 20 वर्षांपर्यंत असतं, त्यामुळे वृद्धापकाळाने गुड्डूचा मृत्यू झाल्याची शक्यताही तज्ज्ञ व्यक्त करतात। काहीच दिवसांपूर्वी उद्यानातील नकुल आणि दुर्गा या 2 वाघांची रवानगी मध्य प्रदेशातील सतना इथल्या प्राणी संग्रहालयात करण्यात आली होती। त्यानंतर आता गुड्डूचा मृत्यू झाला, त्यामुळे उद्यानात आता 2 नर आणि 4 माद्या असे 6च वाघ शिल्लक राहिलेत। एकीकडे वाघांची संख्या वाढवण्यासाठी जगभरात जोरदार प्रयत्न सुरू आहेत, व्यापक प्रमाणात मोहिमा राबवल्या जातात, तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मात्र नेमकी उलट परिस्थिती आहे। पालिकेच्या प्राणी संग्रहालयात चक्क वाघांची संख्या काही ना काही कारणामुळे घटतच चालली आहे। त्यामुळे महापालिका आणि वन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देईल का, हाच खरा प्रश्न आहे। मिलिंद वानखेडे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, औरंगाबाद।